सर्वांचंही स्वागत आहे. मी कुठेतरी असं वाचलं की अमृता काहीतरी 15-16 वर्षाची असताना तू तिच्या प्रेमात पडला होतास, तर ते खरं आहे का? खोटं आहे. म्हणजे नाही म्हणजे मी त्याच्या प्रेमात पडले होते, हे खरं आहे. आणि किती वर्षांची असताना? 14-15 वर्षाची असताना? 16 वर्षांची असताना मी त्याच्या प्रेमात पडले होते आणि त्यांनी मला नकार दिला होता. हे हे अरे जागतिक सत्य आज मी इथे महाकट्टाच्या या रंगमंचावर तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते. हे बहुत चाइल्ड मॅरेज ॲबॉलिश झालेलं आहे, त्यामुळे मी नकार दिला. साधी गोष्ट आहे ना. म्हणजे 16 वर्षाला वगैरे कोण होकार देणार काय? बरं, असं आहे की आता ही त्याचं आमच्या भाषेमध्ये लीड झालं. आता आम्हाला मुख्य बातमी सांगा की तू 14-15 वर्षाची असताना, 16 वर्षाची असताना ह्याच्या प्रेमात पडण्यासारखं ह्यानं काय केलं होतं? राजीवला जवळपास राग आलाय की का पडलीस तू याच्या प्रेमात? असं काय म्हणजे? नाही नाही, ह्याचं कारण आहे माझी मैत्रीण आणि आपल्या सगळ्यांची आवडती अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, जी माझी अत्यंत जवळची मैत्रीण. ह्याचं कारण आहे सत्यदेव दुबेजी, जे माझे दुसरे म्हणूयात, कारण पहिली अभिनयाचे गुरु माझी आई, दुसरे अभिनयाचे गुरु सत्यदेव दुबेजी. त्यांच्या नाट्य शिबिरामध्ये मला सोनाली भेटली पहिल्यांदा आणि तिची आणि माझी मैत्री झाली. तिचा 3 नोव्हेंबरला वाढदिवस असतो आणि तेव्हा मोबाईल नव्हते, तेव्हा आमच्या त्या काळात आम्ही लोकांना भेटून एकमेकांना शुभेच्छा द्यायचो. नुसतं आपला मेसेज केला असं व्हायचं नाही. सो त्याच्यामुळे मी 3 तारखेला मला एका लग्नाला जायचं होतं, पण मी ठरवलं सोनालीला शुभेच्छा देऊन जायचं. सो मी बाबांबरोबर सोनालीच्या घरापाशी आले. मी पायऱ्या चढून वर गेले आणि घरातनं आत डोकावले तेव्हा एक अत्यंत उमदा तरुण, त्यांनी असा कुर्ता घातलेला होता आणि तो त्याच्या कुर्त्याच्या बाह्या मागे सारत असलेला मला दिसला. तत्क्षणी मला माहीत होतं की हा माझा नवरा आहे आणि तो होता संदेश कुलकर्णी. हा पण एक लीड झाला. नंतर मी त्याला विचारल्यावर तो अर्थातच म्हणाला की 17 वर्ष तो मला दुबेजींच्या वर्कशॉपमध्ये भेटला. आमची मग ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं, पण मैत्रीचं प्रेमात होऊ शकलं नाही कारण त्यांनी मला नकार दिला. नंतर त्यांनी होकार का दिला हे तुम्ही त्याला विचारू शकता. ते अकिरा कुरोसावाच्या स्टोरीसारखं ना, की आता त्यातला एक भाग कळला आम्हाला, आता या अँगलनं काय स्टोरी आहे ती कळू दे. नाही, कसं असतं, ते जे तिचं म्हणणं असतं तेच बरोबर असतं. त्यामुळे स्टोरी हीच आहे. इतिहास नेहमी पॉवरफुल लोक लिहितात, सत्ताधारी लोक लिहितात, त्यामुळे इतिहास तोच पुढे प्रचलित होतो. पण मुळात जेव्हा तिने विचारलं किंवा हे करतं तेव्हा ती खरंच खूप लहान होती. आणि तू काय खूप मोठा होतास का? हो, म्हणजे तिच्यापेक्षा 6 वर्षांनी मोठाच होतो, त्यामुळे तशा अर्थाने मोठं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ह्याचं इतकं होतं की आम्ही लग्न केल्यानंतर महाबळेश्वरला आम्ही हनीमूनसाठी गेलेलं असताना तिथे त्या काळात आपापले मोबाईल नसल्यामुळे सेल्फ्या काढता यायच्या नाहीत ना, त्यामुळे कोणाला तरी कॅमेरा देऊन आमचा एक फोटो काढा असं सांगायला लावायचं. तर अमृता इतकीशी बारकी दिसत होती माझ्या शेजारी वगैरे, आणि मी उभा होता आणि त्या एका माणसाला जाणार सांगितलं, प्लीज आमचा फोटो काढाल का? तर त्यांनी फोटो काढला आणि फोटो काढल्यावर कॅमेरा देताना मला म्हटला, स्कूल ट्रिप. म्हणजे त्याला असं वाटलं मास्तरनी एका पोरीला साईडला काढलेलं आहे. विद्यार्थिनीवर माझे बरोबरचे मला मास्तर म्हणायचे, पण अशा अर्थाने मला कोणी समजून गेलं असं कधीच वाटलं नव्हतं मला. पण तरीही मला अजून विलनचे रोल मिळालेले नाहीत फारसे. पण असं की नाटक तुमच्या घरामध्ये, म्हणजे तुझ्या घरामध्ये